राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर सोन्याची शिरोली इथं नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थांच्या पुढाकारातून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी दिंडी काढून विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यात आला. शाळेत आगमन होताच पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, शालेय साहित्य, फुले आणि वृक्षांची रोपं भेट देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करावं अशी प्रेरणा या निमित्तानं देण्यात आली. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता. यावेळी बोलताना राधानगरी पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी चंद्रकांत चौगले यांनी विद्यार्थ्यांच्या हातात दिलेली वृक्षांची रोपं ही केवळ पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी नसून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची प्रतीक आहे. रोपांच्या वाढीसोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता, संस्कार आणि ज्ञानही बहरत राहील असं प्रतिपादन त्यांनी केलं. यावेळी सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश टेळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौगले, चंद्रकांत चौगले, मुख्याध्यापक सुनील मोरे, श्रीपाद वल्लभ भजनी मंडळाचे वारकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिक्षणासोबत पर्यावरणाबाबत दिलेला संदेश जिल्हा परिषदेच्या शाळेचं वेगळेपण स्पष्ट करणारा होता. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.